समांतर भाग 3 सादर करते मनीषा स्टॉक. मागील भागात आपण पाहिले की भविष्य सांगणाऱ्या स्वामींना कुमार महाजनचा हात याआधी कधीतरी पाहिल्यासारखा वाटतो. कदाचित तो हात चक्रपाणी नावाच्या एका इसमासारखा हुबेहूब असावा अशी त्यांना शंका येते. आणि आता पुढे मध्यंतरीचे 2 महिने फार गडबडीत गेले आणि फार वाईटही. एक प्रकरण फारच अंगाशी आलं होतं. खरं म्हणजे कंपनीनं बाऊ करण्याचं काही कारण नव्हतं. एका स्टेशनरी सप्लायरचं टेंडर पास करताना मी फक्त 5% कमिशन खाल्लं होतं. माझी चूक असलीच तर इतकीच होती की त्या 5%त मी कोणालाही सामील करून घेतलं नव्हतं. विशेषतः सेक्शन इन्चार्ज मेहताला मी त्यातला काही भाग द्यायला हवा होता. पण मुळात टेंडर 20,000चं. पार्टी माझ्या ओळखीची. धोका पत्करून तिला इतर टेंडर्सचे रेट्स मी कळवलेले. तर मग काही न करण्याबद्दल मेहताला मी 1000तला 1 रुपया तरी का द्यावा? आणि त्याचबरोबर हेही आहेच म्हणा, मेहतानं तरी गप्प का बसावं? त्यानं सगळं बरोबर केलं. माझ्या हस्ताक्षरातलं ते रेट्स कोट करणारं पत्र त्यानं मिळवलं. मला कमिशनचे 1000 रोख देणाऱ्या माणसाला पकडलं. मला हे सगळं केव्हा कळलं तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंगमध्ये. मला आरोपी म्हणून जेव्हा उभं करण्यात आलं तेव्हा समजलं. मेहतानं हे केस पुराव्यासकट कॉन्क्रीटपणे मांडली होती. आरोप नाकारायला मला जागाच ठेवली नव्हती. फार महागात गेलं होतं ते मला. एका सेकंदात मी कंपनीनं मला जा म्हणून सांगितलं असतं तरी मला जाणं भाग होतं. पण बोर्डावरच्या 2-3 म्हाताऱ्यांना माझ्या वयाची, माझ्या गरीब चेहऱ्याची नि माझ्या हलाखीच्या परिस्थितीची दया आली. माझा हा पहिलाच गुन्हा म्हणून मला नोकरीवरून कमी करण्यात आलं नाही. शिवाय या निर्णयाला मेहताची कीर्तीही कारणीभूत झाली. त्यानं इतके कष्ट घेऊन केस का उभी केली तेही बोर्डानं ओळखलं. सौम्य शिक्षा म्हणून माझी बदली करण्यात आली. ती मान्य करणं मला भागच होतं. आता पन्हाळ्याला आमचं नवं वर्कशॉप निघालं होतं. तिथं मी फील्ड ऑफिसर म्हणून हजर व्हायचं होतं. या बदलीतली मेख मला लवकरच समजली. इतरांच्या दृष्टीनं मी प्रमोट होऊन पन्हाळ्याला म्हणून बदलून जात होतो. पण या प्रमोशनमध्ये काही दम नव्हता. माझा बेसिक पे वाढणार होता, पण DA सीचा एरियाचा मिळणार होता. राहिलं कंपनीचं कॉटेज होतं म्हणूनच HRA मिळणार नव्हता. दरमहा कॉटेज रेंट पगारातून कट होणार होतं. म्हणजे एकूण पगार 125 रुपयांनी कमीच होणार होता. आणि हे कमी म्हणून की काय, फील्ड ऑफिसर म्हणून मी 24 तास ऑन ड्युटी राहणार होतो. पण मला आता निमूटपणे हे सर्व मान्य करायला हवं होतं. प्रमोशन नाकारलं की बदली कॅन्सल असले लाड करायला ही काही बँक नव्हती. प्रमोशन घेऊन दिलेलं पोस्टिंग स्वीकारा, नाहीतर सरळ राजीनामा देऊन आपला स्वाभिमान कुरवाळत बसा, असा कंपनीचा खाक्या होता. राजीनामा देणं तर मला परवडण्यासारखंच नव्हतं. निमाला प्रमोशन मिळाल्याचं सांगितलं तेव्हा तिला आधी आनंद झाला. मग हळूच तिला बदलीचंही सांगून टाकलं तेव्हा ती मात्र गंभीर झाली आणि पगारात पडणारा फरक समजताच ती अतिशय संतापली. कमिशनचे 1000 रुपये एक रकमी मिळाले होते तेव्हा तिनं भीती व्यक्त केली होती. पण कमिशन घेऊ नका असं तडफदारपणे काही तिला सांगवलं नव्हतं. कारण मिळाले तर ते 1000 रुपये तिलाच हवे होते. पण प्रकरण अंगाशी आलेलं पाहता स्त्री सुलभतेनं तिनं मला डोस पाजले. तरी म्हणत होते, माणसानं धुतल्या तांदळासारखं स्वच्छ राहावं, आपल्याला काय करायचा कोणाचा पैसा वगैरे वगैरे. अर्थातच मी तिच्या बोलण्याकडे लक्षही दिलं नाही आणि तिच्याशी वादही घातला नाही. नवऱ्याच्या यशाचं श्रेय नेहमी बायकोच्या धोरणी मुत्सद्दीपणाला जातं. अपयशाचं खापर त्याच्या न ऐकण्याच्या प्रवृत्तीवर फुटतं. सो एव्हरीथिंग वॉज इन ऑर्डर. या नियमानुसारच चाललं होतं सगळं. 2 दिवसांनी तिलाच पटलं की पन्हाळ्याला जाणं आवश्यकच आहे. आता प्रॉब्लेम्स म्हणजे तसे प्रॉब्लेम्स काहीच नव्हते. मी एकट्यानं पन्हाळ्याला जायचं हा साधा निर्णय घेतला की सगळे प्रॉब्लेम संपत होते. पण ज्या निर्णयाला मी सेकंदात आलो
नीमा 4 दिवस उलटसुलट विचार करून करून त्या निर्णयाला आली. इतकंच. नीमा नुकतीच पंचिंगचा कोर्स पूर्ण करून कळव्याच्या एका फॅक्टरीतच पंच ऑपरेटर म्हणून कामाला लागली होती. कंपनी छोटी होती, तिला पगार कमी होता, पण कंपनी छोटी, नवीन म्हणूनच तिला नोकरी मिळाली होती आणि दरमहा घरात येणारे 350 रुपये बुडवणं तिच्या जीवावर येणं साहजिकच होतं. मला भरपूर पगार असता तर तिला नोकरीची गरजच नव्हती. तिनं आनंदानं ती सोडली असती वगैरे. थोडक्यात म्हणजे नीमा पन्हाळ्याला येऊ शकत नव्हती. संजयची शाळा वगैरे हे सर्व होतंच. तोही आता दुसरीत गेला होता. सगळं मान्य करून मी एकटा पन्हाळ्याला जाण्याचं निश्चित झालं. निघण्याचा दिवस उद्यावर येऊन ठेपला तसे नीमाचे डोळे गळायला लागले आणि ते अपेक्षित होतंच. पण वापगावकर पुरुषासारखा पुरुष असून ढसाढसा रडला हे मात्र मला विचित्र वाटलं. मला काही त्याच्यासाठी असं रडू येत नव्हतं. बोलताना कसा तरी त्याच्या म्हणण्यात चक्रपाणीचा संबंध आला आणि माझ्या डोक्यात एक भिंगरी फिरली. मुंबई सोडण्यापूर्वी सुदर्शन चक्रपाणी असं विचित्र नाव असलेल्या त्या प्राण्याला भेटावं म्हणजे नाव विचित्र होतं म्हणून नाही, पण या चक्रपाणीचा आणि माझा हात सारखा होता. स्वामींकडे हे कळलं आणि त्यांनी कसलंही भविष्य सांगायला चक्क नकार दिला. तेव्हाच खरं तर चक्रपाणीला भेटण्याची कल्पना माझ्या डोक्यात आली होती. पण 2 महिने हा पैशांचा अफरातफरीचा घोळ निस्तरताना इतर कुठलाच विषय मिळाला नव्हता. त्यातच ती कल्पनाही डोक्यात तशीच कुठेतरी राहून गेली होती. उद्या मी पन्हाळ्याला जायला निघणार होतो. भेटायचं असेल तर आजचाच दिवस हाती होता. मी वापगावकराला तसं म्हटलं. थोडा विचार करताच त्यालाही ते पटलं. माझ्याबरोबर यायला तोही तयार झाला. पण त्या चक्रपाणीचा पत्ता? त्यानं विचारलं. मी स्वामींच्या वहीत पाहिला होता. गंगा स्मृती का गंगा कृपा असं इमारतीचं काहीतरी नाव होतं. घाटकोपर वेस्टला स्टेशन रोडचा पत्ता आहे. मी आठवत म्हटलं. नक्की ना? मग आपण सहज शोधून काढू, तो विश्वासानं म्हणाला. त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही घाटकोपरला उतरलो. तेव्हा घाटकोपर अर्थातच इतकं वाढलेलं नव्हतं. गुजरात्यांचा तिथे इतका कलकलाट झाला नव्हता. वेस्ट साईडला स्टेशनला पॅरलल असणाऱ्या रस्त्यावर झोपडपट्टीची दाटी झाली नव्हती. गंगा करीत आम्ही अर्धा पाऊण तास स्टेशन रोडला भडकलो. शेवटी एका लॉन्ड्रीत आम्हाला तो पत्ता अचूक मिळाला. काशीच्या एका भैयाची गंगा प्रसाद नावाची ती चाळ होती. 17दा आम्ही त्या गच्चा बैठ्या चाळीवरून गेलो होतो. नावाची पाटी नसल्याने ती सापडलीच नव्हती. इतकंच. खुणा पटवून घेत आम्ही अगदी दिवे लागणे टळल्यावर त्या चाळीसमोर जाऊन उभे राहिलो. बिरडासमोरच्या लांबलचक आडव्या वरांड्यात एक म्हातारा अतिशय कंटाळा आल्यासारखा बसला होता. त्याला आम्ही हटकलं. गंगाप्रसाद चाळ हीच का? हो. कोण पाहिजे तुम्हाला? इथे चक्रपाणी कुठे राहतात का? चक्रपाणी? कोण चक्रपाणी? सुदर्शन चक्रपाणी. सुदर्शन चक्रपाणी? म्हाताऱ्यानं ओठ लांबवत म्हटलं. नाही, कोणी नाही राहत. काय पत्ता सांगितलेला आहे? हाच, गंगा प्रसाद, स्टेशन रोड, घाटकोपर वेस्ट. या नावाची किंवा या नावाशी साम्य असलेली आणखी एखादी इमारत आहे का या भागात? मी मध्येच विचारलं. नाही, पत्ता हाच आहे. पण म्हातारा एकदम काहीतरी आठवल्यासारखं बोलायचं थांबला. मग माझ्याकडे निरखून पाहत त्यानं विचारलं. फार पूर्वी म्हणजे बघा, मला वाटतं 45-46 मध्ये इथे एक चक्रपाणी राहत होते. त्यांच्याबद्दल विचारताय का तुम्ही? हो, बरोबर. आता ते इथे नाही का राहत? नाही, त्यांनी त्याच वेळी ती जागा सोडली. कुठे गेले? काही पत्ता? काही कल्पना नाही बुवा. त्यांचे कोणाशी संबंध नव्हते. त्यांनी सांगितलं नाही तसं. कोणी त्यांना विचारलं नाही. ते इथून गेल्यानंतर त्यांची बायको आणि त्यांचा मुलगाही 2 वर्षे इथे राहत होते. नंतर ती दोघेही त्यांच्याकडे गेली. मला जरा संशय यायला लागला. मी भीतच विचारलं. ते चक्रपाणी जागा का सोडून गेले? म्हाताऱ्यानं त्या प्रश्नाचं उत्तर न देता माझ्यावर प्रतिप्रश्नाचा हल्लाच केला. तुम्ही त्यांचे कोण? मी चटकन म्हणणार होतो मित्र,
पण माझ्या एकदम लक्षात आलं की चक्रपाणीनं 45मध्ये ही जागा सोडली. तेव्हा तो 30 वर्षाचा होता. मी तेव्हा जन्माला सुद्धा आलो नव्हतो आणि त्यानं ही जागा सोडलेली देखील मला माहिती नव्हतं. तर मग मी त्यांचा मित्र कसा असेन? सुदर्शन चक्रपाणी आणि माझे वडील मित्र होते. वडिलांच्या जुन्या डायरीत मला हा पत्ता मिळाला, म्हणून मी त्यांचा शोध घेत इथे आलो आहे. माझं हे उत्तर पटण्यासारखं होतं. म्हातारा म्हणाला, नक्की काय झालं ते काही कोणी सांगू शकणार नाही. पण असं म्हणतात चक्रपाणी ज्या कंपनीत काम करत होता तिथे त्यांनी अफरातफर केली, म्हणून कंपनीनं त्यांची कुठेतरी बदली केली. पण मला वाटतं तेव्हा ती कंपनीच बंद पडली. चक्रपाणी नोकरीच्या निमित्तानं मुंबई सोडून गेले. मी चोरट्या नजरेनं वाबगावकरांकडे पाहिलं. तोही काय ते समजून चुकला. परत येत असताना माझ्या मनात एकच प्रश्न होता. थेट माझ्याच परिस्थितीत मुंबई सोडावी लागलेला चक्रपाणी आता कुठे होता? थेट पन्हाळा. लहानपणापासून एक ऐतिहासिक गड म्हणून मी हे नाव ऐकून होतो. हिल स्टेशन म्हणून कधीतरी निमाला घेऊन यावं वगैरे असा माझ्या मनात बऱ्याचदा विचार आले होते. पण अर्थातच ते कधीही जमण्यासारखं नव्हतं. आता नोकरीच्या निमित्ताने का असेना मी इथे आलेलो होतो आणि म्हणूनच सर्व जमलं होतं. कोल्हापूरपासून काहीतरी 12-15 मैलांवर पन्हाळगड होता. फाट्यापाशी 2 रस्ते फुटत होते. डावा मार्ग पन्हाळ्याकडे जाणारा आणि उजवा रत्नागिरी. फाट्यापासून घाटाची नागमोडी वळणं सुरू होत होती. डाव्या उजव्या हाताला दाट झाडी होती. मधूनच झाडी विरळ झाली तर खाली दूरवर पळत गेलेला रत्नागिरीचा रस्ता दिसायचा. डाव्या हाताला मात्र जंगलच जास्त होती. या जंगलाच्या सपाटीवरच रस्त्याच्या आधारानं पन्हाळ्याची जुनी छोटी वस्ती होती. किल्ला वस्तीपासून 2-4 मैल तरी दूर होता. तिथे गव्हर्नमेंटचं रेस्ट हाऊस होतं. हॉलिडे कॅम्प्स अशा सोयी होणार होत्या. आता झाल्या असतील तर मला कल्पना नाही, पण तेव्हा ते सगळं बाल्यावस्थेत विचाराधीन होतं. मुंबई ते कोल्हापूर. रातराणीनं मी सकाळी 9 वाजता कोल्हापुरात आलो. कोल्हापूरही पहिल्यांदा पाहत असल्याने मला उत्सुकता होती. स्टेशनच्या क्लॉक रूमला सामान ठेवून मी कोल्हापुरात जरा भटकून घेतलं. खरं कोल्हापूर मी नंतरच पाहिलं. त्यावेळी आपला रंकाळा तलाव आणि अंबाबाईचं देऊळ ही 2च ठिकाणं ऐकण्यात होती. तीच पाहिली. या भटकण्यात कोल्हापूरचं एक वैशिष्ट्य नजरेत भरलं. ते म्हणजे इथं हॉटेल्स भरपूर होती. विशेषतः ST स्टँडला लॉजेसची माळच होती. कापड बाजारात ओळीनं कापडांची किंवा सराफ बाजारात सोन्या चांदीची दुकानं असावीत, तसा ST स्टँडचा परिसर हा लॉज बाजार म्हणून होऊन गेला होता. दुपारी 3:30ला पन्हाळा STनं मी कोल्हापूर सोडलं. 4:30ला पन्हाळा. कुठे उतरायचं, कसं जायचं वगैरे माहिती माझ्याजवळ होती, पण त्याचा काही उपयोग करण्याची मला गरजच पडली नाही. कंपनीचा शिपाई मला नेण्यासाठी थांब्यावर आला होता. माझ्या शहरी पोशाखावरून त्यानं मला लगेच ओळखलं, पण सामानामुळे तो जरा गोंधळला होता. मी फक्त 2 बॅग आणि 1 वळकटी एवढंच सामान घेऊन उतरलो होतो. टपावरही काहीच सामान नव्हतं. महाजन साहेब? हां, मीच. मी त्याच्याकडे पाहत विचारलं, कंपनीचा शिपाई का? त्यानं माझ्या हातातून सामान घेत हुंकार भरला. तू रजेवर वगैरे आहेस का? नाही बा, तुम्हासनी असं का वाटतंय? चकित होत त्यानं विचारलं. ड्रेस कुठे गेला तुझा? ड्रेस हायच कुठं? बाहेर बी हेच कपडे आणि कामावर बी हेच कपडे. मी काही न बोलता त्याच्या मागोमाग चालू लागलो. STचा मेन रोड होता तोपर्यंत आमच्यात जरा अंतर नव्हतं, पण नंतर मात्र माझा वेग कमी पडायला लागला. डोक्यावर सामान असूनही रस्ता पायाखालचा असल्याने त्याला भराभर चालता येत होतं. मला मात्र जपून पाहून चालावं लागत होतं. ढेकळं, खड्डे, काटे असे बरेच काही अडथळे टाळावे लागत होते आणि इतकं सांभाळूनही शेवटी व्हायचं तेच झालं. समोरून तिरप्या दिशेनं एक तरुण मुलगी येत होती काळी सावळीच, पण चेहरा तजेलदार होता. कांती निरोगी, रसरशीत होती. मोकळ्या निसर्गाच्या सान्निध्यात तिचं यौवन अगदी खुललेलं होतं.
आणि मुख्य म्हणजे लोकांनी पाहत राहावं असं आपल्यापाशी काही आहे हे गावीही नसल्यासारखी ती चालत होती. तिच्या डोक्यावर गवताचा भारा होता. तो सांभाळण्यात तिचे दोन्ही हात गुंतलेले होते. चोळी किंवा जे काही तिनं घातलं होतं ते वर सरकलं होतं. छानशा जाडजूड कोरी फुगीरपणे बाहेर डोकावत होत्या. अर्थातच लग्न झालेलं असलं तरीही मी माणूसच होतो म्हणा. त्यातून पहिल्यांदाच मला अशी मोकळीक मिळालेली होती. म्हणूनच माझं लक्ष त्या दृश्याकडे आणि समोर मातीचं एक मोठं ढेकूळ. पडला पाय, मुरगळला. आरारारारा, जपून साहेब, जरा जपून, असं म्हणत शिपाई मागे आला. एक हात देऊन त्यानं मला उठवलं. छे, या ढेकळांपासून चालायचं म्हणजे कठीणच. मुरगळला का पाय? हो ना, आता तर चालायचंच हवं. चाला तसंच, रात्री बघतोय मी. लंगडत लचकत त्याच्या मागोमाग चालत राहिलो. 10-1 मिनिटांनी तो म्हणाला, महाजन साहेब, ते निळ दिसतं का? हां, तेच. मी समोर पाहिलं. एकदम खुश होऊन गेलो. हिरव्यागार पठाराच्या टोकाला चौकोनी कुंपण होतं. त्यात लंबुळकी अरुंद अशी कंपनीची कॉटेज होती. वर लाल चुटूक कौलं. वाह, फारच छान, मी हसून म्हणालो. कोण कोण राहतं तिथे? अहो, हायच कोण तर ह्यायला? कोणीच नाही, तो उत्साहानं चालत माहिती पुरवायला लागला. करंजिया साहेब त्या तिकडं किल्ल्यापासल्या वस्तीत राहतात. हिथं फकस्त आता मी आणि तुम्ही. तेही एक बरं होतं. मी माणूस घाणा असं नाही, पण आहेच. माणसांमध्ये मला जरा गुदमरायला होतं. म्हणजे आसपास माणसं चालतात, पण ती ओळखीची नकोत असं वाटतं. कॉटेज म्हटलं असलं तरी बांधकाम सगळं भक्कम दगडी होतं. 2-2 रूम्सचे एकूण 4 कुटुंबांचे 4 ब्लॉक्स होते. पुढे सामायिक वरांडा होता. मागे 15-20 फुटांवर कुंपण होतं. त्यामागे एक कडा होता. मागच्या 4ही खोल्यांमधून 3 फूट कट्टा असलेल्या मोऱ्या होत्या. नंबर सेकंडची मात्र काही सोय दिसत नव्हती. तो प्रकार पहाटेचं झुळझुळ वारं घेत अंधाराच्या साक्षीनं उरकावा लागणार हे लगेच माझ्या लक्षात आलं होतं. काय, कसा काय वाटतोय राजवाडा? चांगला आहे, पण का रे, इथे याची सोय आहे का? हातानं तपेली उचलण्याचा आविर्भाव करीत मी विचारलं. ह्या मागल्या अंगणाचा उपेग काय दुसरा? कोणी नसते पाहायला. मागं एकदम दरी आहे. किल्ल्याच्या तटावरनं कोणी बी दुर्बीण लावून पाहिलं तरच, खतखतून हसत शिपाई म्हणाला. ती तेवढीच कल्पना सोडून मला सगळं आवडलं होतं, पण काही इलाज नव्हता. त्यासाठी रोज कोल्हापूरला जाणं काही शक्य नव्हतं. पण सहज मनात कल्पना आली म्हणून विचारलं. करंजिया साहेब पण असंच का रे? तसंच. तो आणखी जोरजोरात हसायला लागला. हे पन्हाळा हाय साहेब, मुंबई नाही. इथं कडक इस्त्रीवालं मंत्री आलं तरी काय फरक पडणार नाही. वा, कल्पना मोठी विनोदी होती. पांढऱ्या शुभ्र टोपीचा कोण सावरीत मंत्री साहेब आपले बसलेत. चहा वगैरे काय पाहिजेल का साहेब? आहे म्हणजे असणारच. मुंबईची माणसं येणार म्हटल्यावर मी दूध, चहा सर्व व्यवस्था करून ठेवली. तुम्ही तर एकलेच आला. 3-4 जणांसाठी दूध घेऊन ठेवलं होतं साहेब. कर, छानसा फक्कड चहा कर. आणि तुझं नाव सांगून ठेव रे एकदा. हनुमंत वागिर्डे. पण तुम्ही काय बी म्हणा साहेब, मी ओ देतोय. हनुमंत म्हणा, हनम्या, वाग्या, धोंड्या, काय बी म्हणाला तरी मीच. दुसरा हायच कोण इथे? हा हा. तो चहा करायला आत निघून गेला. मी कुंपणापर्यंत लंगडत लचकत कसा तरी आलो. तिथून दिसणारं दरीचं खोल विस्तीर्ण पात्र न्याहाळत राहिलं. चहा करताना हनम्या उत्साहानं गाणं म्हणत होता. ते वाऱ्यावर स्पष्टपणे ऐकू येत होतं. चांगली करमणूक होत होती. सांगा ना या वेळीला माझ्या गुलछडीला, हिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला. शहरी जीवनाला आपण नेहमी शिव्या घालतो. म्हणजे इकडे अमेरिकेत पहा, तिकडे. ही एक जशी फॅशन तशी शांत निरागस खेडेगावी वातावरण, ही एक शहरी फॅशन.
पण प्रत्यक्षात शहरी जीवनाशी एकरूप होऊन गेलेला शहरी बाबू खेड्यात कधीच रमू शकत नाही. खेड्यातला दिनक्रम 4 दिवसात त्याला कंटाळवाणा वाटू लागतो. मी मात्र मनापासून या नियमाला अपवाद ठरलो. त्याचं कारण मला स्वतःलाच हा डल्लपणा आवडतो. हे असेल की पन्हाळ्याच्या वातावरणात माणसाला लळा लावण्याची ताकद असेल. पण मुंबई सोडून पन्हाळ्याला आल्याचा मला कधीही पश्चाताप झाला नाही. आता हा कुमार महाजन पन्हाळ्याला आल्यानंतर पुढे काय काय घडतं बघूया पुढल्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.